रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी नामघोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून कीर्तन प्रवचनांच्या सोहळ्याचे आयोजन इंद्रायणीच्या घाटावर करण्यात आले होते. माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचाच विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. जीवदशेच्या नाशाकरता अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानच लागतं. परंतु हरिपाठामध्ये ज्ञानोबारांनी नाम सांगितलेलं आहे. याला कारण हरिपाठ हा ग्रंथ कलियुगाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे. काही जण म्हणतील हे कशावरून? कारण ज्ञानोबारांनी हरिपाठाचा अधिकारी सांगत असताना पहिल्याच चरणामध्ये बोलतात असोनी संसारी. कारण कलियुगामध्ये अधिकारी मिळणं दुर्मिळ आहे. अनधिकाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मग अनधिकाऱ्यांना मार्ग सांगताना सांगावा कोणता? ज्ञानाचा मार्ग सांगितल्यावर त्यांना समजेल ते अनधिकारी आहे. मग त्यांना सांगण्याकरता नामाचाच मार्ग ज्ञानोबारांनी सांगितला. बरं, त्या नामाचा परिणाम काय? हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. पापाची निवृत्ती हरिनामाचा परिणाम आहे. पुढे जाऊन पाहिलं अनंत जन्मनी पुण्य होय. अनंत जन्मनी पुण्य होय. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय. म्हणजे नामाने पापाची निवृत्ती, पुढे जाऊन सांगतात नामाने पुण्याची प्राप्ती. बरं, नामाने पापाची निवृत्ती पुण्याची प्राप्ती. आणखी पुढे जाऊन पाहिलं तर नामाने जीवदशेचाही नाश होतो असा बोध कोणी केला तर तो साधूंनी केला. ते चिंतन ज्ञानोबाराय मांडतात. मग आता नामाने जीवदशेचा नाश याच्याकरता मला अभ्यास झालेले 3-4 संगती सांगून माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. पहा, सर्वांच्या परिचयाचं प्रमाणे दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. यातलं माझ्या या चरणाचा जर अन्वय करायचा झालं, मुख बोला या वचन नासे जीवपन भवरोग. मला जेवढी अर्थ मला जेवढे पूरक आहेत तेवढा मी तेवढे शब्द बाहेर घेतले. पहा, मुख बोला या वचन आपल्याला नामचिंतना करता दिलेलं मुख. त्याने जर नामचिंतन केलं आपण त्याचा परिणाम काय? नासे जीवपन भवरोग. जीवपणा संपत म्हणजे जीवदशेचा नाश. किंवा पुढे जाऊन चिंतन पाहायला गेलं तर मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नामाने जर मोक्ष प्राप्त होतं तर मोक्ष याची व्याख्या सांगत असताना वेदांतात सांगितली गेली आहे सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती. याला म्हणतात मोक्ष. नुसतीच एवढी मर्यादित नाही, अज्ञानासह सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग अज्ञानासह म्हणजे अज्ञानाच्या नाशामध्ये त्या अज्ञानाचं जे कार्य आहे ते कार्य शिल्लक राहील का?
नाही, कारण अज्ञान हे मूळ कारण आहे. जर कारणच संपलं तर त्याचं कार्य शिल्लक राहू शकत नाही. म्हणून अज्ञानासह सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे जीवदशेचा देखील नाश होतो. हा कशाने होतो तर तो नामाने. विठ्ठल विठ्ठल. दुसरी संगती पाहायची झाली, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद सदेह सच्चिदानंद कान होवावे. तयांचे भिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द तेच वेद आहेत असं ज्ञानोबा बोलतात. वास्तविक वेद वेगळे आणि शास्त्र वेगळं. वेद भगवंताच्या श्वासातून प्रकट झालेले त्यांना आपण वेद म्हणतो, अपौरुष आहे. परंतु शास्त्र जर पाहिलं तर ते साधू संतांकडे आपण विचार करतो. परंतु महाराज ज्ञानोबा म्हणतायत तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द तेच शास्त्र आहेत आणि तेच वेद आहेत. मग साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द जर ते वेद आहेत तर साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले नाम ते शास्त्र होणार नाही का? मग ते जे साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं जे नाम आहे त्याचा परिणाम तो नुरोनिया ठेला. विठ्ठल विठ्ठल. आणखी संगती जर पाहायची झाली, शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या ज्ञानाचं चिंतन आहे. एक आहे परोक्ष ज्ञान, दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाची व्याख्या असं सांगितली गेली, सच्चिदानंद रूप जे आहे, स्वरूप जे आहे, हे फक्त आहे हे जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. सच्चिदानंद स्वरूप जे ज्ञान. मी यामध्ये चिंतन करत असताना हे कशाने प्राप्त होतं? सद्गुरू आणि सत्शास्त्रा वचनावरती विश्वास ठेवल्यानंतर परोक्ष ज्ञानाची प्राप्ती असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं. ह्याचा दुसरी जर आपण पाहिलं अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे हे जे ज्ञान आहे त्याला अपरोक्ष म्हणतात. हे कशाने प्राप्त होतं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने अपरोक्ष ब्रह्मज्ञान की प्राप्ती होऊया असं वेदांतामध्ये संज्ञा पाहायला मिळते. मग अपरोक्ष ब्रह्मज्ञानाकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने. अहो, गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, कानावर पडता क्षणी त्याची अवस्था काय होते? काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होनी उठी कवन एकजो किंवा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. म्हणजे गुरु महात्म्यांच्या, साधू महात्म्यांच्या मुखातून वचन एखादं बाहेर पडलं, साधकाच्या कानापर्यंत येईपर्यंत अवकाश, तो लगेचच कृतार्थ होतो. मला सांगा, आता साधू महात्म्यांच्या मुखातून, गुरु महात्म्यांच्या मुखातून फक्त तत्वमसी आल्यानंतरच तो उठणार आहे का इतर कोणत्याही बोधाने उठेल? साधू भूमिकेतून जर विचार केला तर तो आता उत्तम अधिकारी आहे. त्यामुळे उत्तम अधिकारी असल्या कारणाने साधू महात्म्यांच्या, गुरु महात्म्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं वचन हे इतकं सामर्थ्यशाली की त्यामध्ये तत्वमसी असो किंवा हरिनाम असो, त्या नामाचा परिणाम तो नुरोनिया ठेला. विठ्ठल 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 विठ्ठल. किंवा सर्वांना आता परिचयाचं जर उदाहरण द्यायचं झालं, ज्ञानोबारांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याला आपण एक काव्यबद्ध केलं म्हणजे त्याला आपण ज्ञानेश्वरी असं संबोधतो, अनुभवामृत असं संबोधतो. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द त्याला आपण एका ठिकाणी आणले, त्याला आपण अभंग गाथा असं संबोधतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेले जे काही शब्द आहेत, प्रकट झालेले शब्द आहेत, त्याला आपण अभंग असं संबोधतो. अभंग कशाला म्हणायचं? जे कधीच भंग पावत नाहीत त्याला अभंग म्हणा. यावर अनेक मंडळी पूर्वपक्ष किंवा शंका विचारतील, महाराज तुम्ही अनेक कीर्तनातून सांगता उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र देईसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे, पण त्या नाशामध्ये स्वभावता नाश आहे, आश्रय नाश आहे, परता नाश आहे. परंतु ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे. मग तुम्ही अभंग हे कधीच भंग नाही पावणार हे कसं सांगता? कारण महाराज माझ्या अल्पमतीप्रमाणे अभ्यासता आलेलं चिंतन, अभंगाची उत्पत्ती नसून संतांच्या मुखातून अभंगाचं प्रागटीकरण आहे म्हणून त्याचा नाश नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांच्या मुखातून शब्द प्रकट होतात त्याला आपण जे काव्यबद्ध केलं त्याला आपण अभंग गाथा म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो. मग हे जे ग्रंथ आहेत त्याचा परिणाम काय करतात? हे ग्रंथ ग्रंथीचं भेदन करतात. पहा, हे ग्रंथ ग्रंथीचं भेदन करतात. ग्रंथीचं भेदन करणारे हे ग्रंथ म्हणजे काय? साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. जर साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द ज्या पद्धतीने ग्रंथीचं भेदन करतात, तद्वत साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं हरिनाम ते जीवदशेचा नाश करणारं ठरतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं
महाराज ठीक आहे, तुम्ही सांगता म्हणून आम्ही नामाने जीवदशेचा नाश मान्य करू, परंतु ते नाम घेण्याकरता स्वीकारण्याकरता साधूंकडे जायची काय गरज आहे? आता आम्ही बाजारामध्ये जाऊ, हरिपाठाची पुस्तकं उपलब्ध आहेत, रस्त्यावरतीच आम्ही हरिपाठ सुरू करू, त्याकरता साधूंकडनं नामाचा बोध घेण्याची आवश्यकता काय? असा पूर्वपक्ष अशी शंका निर्माण होती. आम्हाला पाठामध्ये गुरुजी उदाहरण सांगत असतात, पहा एक काहीतरी सद्गृहस्थ आहे, मुंबईसारख्या एका काही मोठ्या ठिकाणी काहीतरी कामानिमित्त त्याला जावं लागतं आणि म्हणून तो रिझर्वेशन करतो रेल्वेचं, आणि म्हणून सकाळीच पोहोचण्याचं रिझर्वेशन, संध्याकाळी भरपूर काम झाल्यानंतर थोडंसं आपण विश्रांती घेऊन निघूया या विचारामध्ये संध्याकाळी उशिराचं तो रिझर्वेशन करतो. रिटर्नचं रिझर्वेशन वगैरे केल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो, सकाळ सकाळी ऑफिसमध्ये जातो, काही गर्दी नसते सकाळ सकाळी गेल्यानंतर, आणि म्हणून तासा 2 तासात त्याचं काम आटोपतं. आता तासा 2 तासात काम आटवल्याबरोबर आता त्याला प्रश्न पडतो ना, आता दिवसभर नेमकं काय करावं? ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी, अशी जुनी कीर्तनकार सांगायची, पूर्वी जीवनात आल्यानंतर एकदा तरी मुंबई पाहावी म्हणे असं ते सांगायचे. त्यावेळेला एक मुंबईबद्दल एक वेगळं अट्रॅक्शन म्हणजे एक आकर्षण असायचं, आणि त्यामुळे तो म्हणतो आता आलोय अनायशा मुंबईला, कामही हुरकलंय, काय करावं, मुंबई पाहून घेऊ म्हणून मुंबई फिरायला तो निघतो. आता मुंबई फिरत 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 तसा तो समुद्र किनारी निघतो. समुद्रामध्ये एकटाच असतो, कोणत्या तरी विचारामध्ये चालत चालत एकटाच भरपूर असा लांब आलेला, आसपास काहीच नाही. लांब आल्यानंतर त्याला थोडीशी जाणीव होते की आपल्याला तहान लागलेली आहे, पाण्याची आवश्यकता आहे. आता इकडे इकडं पाहू लागतो, समोर काहीच दिसत नाही, आसपास काही दिसत नाही. त्याचा विचार करतो. आपण विचार करण्याच्या नाद्यामध्ये आपण भरपूर असं लांब आलेलो आहे शहराजवळ, आता तर तहान लागली आहे, काय करावं नेमकं? आता माझा प्रश्न आहे, समुद्रामध्ये एवढं पाणी आहे, परंतु ते पाणी त्याला तृप्त करणार आहे का? त्याची ताण भागवणार आहे का? बोला. समुद्राच्या जवळ म्हणजे त्या समुद्राच्या जवळ अत्यंत निकटतेच्या पाणी आहे, परंतु ते पाणी त्याला तृप्त करणारं, त्याची तहान भागवणारं ते पाणी नाही. परंतु तेच पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून ज्या वेळेला वरती जाईल आणि मेघाच्या म्हणजे वर्षावाच्या रूपाने ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला त्याला तृप्त करणारं ठरतं. पाणी तेच आहे, परंतु बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती गेल्यानंतर ज्या वेळेला मेघाच्या रूपात वर्षावाच्या रूपातून खाली आल्यानंतर ते त्याला त्या पद्धतीने तृप्त करणारं ठरतं. तद्वत नाम देखील तेच आहे. साधू महात्म्यांच्या मुखातून आपल्याला आपण जर श्रवण केलं, ते जर स्वीकारलं तर आपल्या जीवनातील जीवदशेचा नाश करणारं ठरतं, स्वरूपाची गोडी निर्माण करणारं ठरतं. असा या नामाचा बोध कुणी केला तर तो साधूंनी केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात नव्या कीर्तनासह पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची त्यालाच साधू म्हणा. इथं चकार वापरतात. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार जर आपण विचार केला तर या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. त्यांना साधू म्हणा. कोणाला? जे रंजलेल्या गांजलेल्यांना जवळ करतात.